सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेतच असाल. सो तुमचा भाऊ आत्ता येतोय थोडाच्या, कारण तुम्हाला दिसतं असं थोडा चेहरा असं उतरेल त्याचं कारण काय, असं खूप असं कंटाळा आणि वातावरण झालेलं आहे बाहेर. आणि आता सध्या तर उन्हाळ्याचे दिवस चालू पाहिजे तर एकदम पावसाचं वातावरण होऊन जाते, त्याच्यामुळं एकदम मन कसं तरी होतं आहे नाही का. त्याच्यामुळं मी विचार केला की थोडा चहा प्यावा. ते चहा प्यायल्याने थोडंसं म्हणजे फ्रेशनेस येईल आणि आपल्याला लिहायचे प्रॅक्टिकल. सो त्या प्रॅक्टिकल लिहिण्यासाठी मी तर वही बुक इथं घेऊन आलेलो आहे. बघा तुम्हाला दिसं असं घेऊन आलेलो आहे. फक्त आता आपलं लिहायचं काम आहे, तर मला कंटाळा आला तर म्हणलं पण थोडा चहा प्यावा. सो आता चहा ठेवतो आणि चहा पिल्यानंतर आपल्या कामाला लागून जातो, कारण वेळ खूप कमी आहे. आणि 4 दिवस सुट्ट्यात गायचं मला, 4 दिवस. 4 दिवसापैकी मी फक्त किती दिवस लिहितो माहिती सुरुवात कधी करतोय. आता 2 दिवस राहिले, आता उद्याचा शेवटचा दिवस आहे. आणि आता आज मी लिहितोय, त्याच्यात पण आता अर्धच लिहिलं जाईल, बाकीचं उद्या लिहिणार आहे नाही का. असं एवढं कंटाळा झालेलं नाही का वातावरणामुळं पण, आणि खूप बोर होतं नाही का त्याच्यामुळं. तर मग विचार केला आता चहा वगैरे पिऊ फटाफटमध्ये आणि लिहायला सुरुवात करून पटकनमध्ये नाही का. सो कसलाही टाईमपास न करता काहीच फटाफट लिहूया, कारण असंच करता करता लई वेळ होऊन जातो. आता मी सकाळपासून लिहायचा विचार करत होतो, म्हणजे 11-1 वाजेपासून, आता वाजले 3, आत्ता बसतोय मी त्याच्यामुळं. तर मग चला तर कुठलाही टाईमपास न करता आपण सुरुवात करूया. Few moments later. सो फायनली आपला चहा झालेला आहे आणि आपला चहा एकदम कोरा चहा पितो मी, कारण म्हणजे मोस्ट ऑफ मी कोरा चहा पितो. त्याचं कारण असं आहे की कोरा चहा चांगला असतो शरीरासाठी दुधापेक्षा. आणि चहा प्यायचं म्हणलं तर त्यासाठी काहीतरी, जसं आपलं जसं एखाद्या दारूट्या माणसाला दारूसोबत चकना लागतो, तसंच आपल्याला चहासोबत बिस्किट लागतो. आणि तुम्हाला सांगतो काही, चहा एक नंबर आहे. मी तुम्हाला सांगतो, मला चहा एवढा आवडतो की तुम्ही मला रात्री 12 वाजता जरी म्हणलं ना चहा प्यायचं, तरी मी चहा पेल. म्हणजे चहाला लिमिटच नाही भाऊ आपल्याकडं. चहाचं आपलं एकदम जवळचं नातं आहे, त्याच्यामुळं मी चहाला नाही म्हणतच नाही शक्यतो. मागं खूप वेळा ट्राय करत होतो चहा सोडायचा, पण होतच नाही. मग त्याच्यामुळे ठरवलं त्याला सोडायचं नाही, चहाला सोडायचं नाही, आपण पेत राहायचं मस्त की. आणि आता तुम्हाला बोललो मी 3 वाजले दुपारचे, आत्ता चहा पिऊ राहिलो एवढं उन्हात. आणि आत्ता संध्याकाळी परत 4-1 वाजता परत चहा पेईल. आणि त्याच्यानंतर नाही म्हणजे, पण मग समजा झालंच कधी 7-8 वाजता किंवा 9-10 वाजता चहा बनवला ना, त्याच्यातसुद्धा आपलं थोडं कॉन्ट्रीब्युशन राहतं, म्हणजे राहतंच. सो चला खाऊया. फायनली गाईज ते सर्व लिहून झालं. आता मी ते इथं ठेवून दिलं आहे आपल्या जागेवर. 5 प्रॅक्टिकल लिहिले मी जवळपास 5, कारण आपण शीटची जेव्हा तेवढीच मारली ती, तर आता बाकीच्या मारायच्या आहेत आता उद्याच शक्यतो. सो त्याच्यामुळे मग आता ते बाकीचं राहून दिलं. आणि आता तुम्हाला बोललो तुम्ही चहा पिऊन झाला माझ्या, आता परत एकदा चहा ठेवला मग मी तिथं, तो परत येतो. आणि माझ्या भाऊने एक आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवता नाही का. तर माझ्या भावाने आणलेलं म्हणजे फालुदा आहे, पण मग तो कसं आहे तुम्हाला ते दाखवता नाही का. तुम्ही आपण रेग्युलर खायला बघितलं असेल, नाही वेगळे पाव येतो ते याच्यात खायला देतात ते मोठा रसगुल्ले रसगुल्ले काय गुलाबजाम टाईप नसतं का ते भाऊ. काय 5 हे पाहिजे ते बघ, हे फालुदा आहे. असा हां, याच्यात फक्त दूध टाकायचं आणि तो फालुदा खायचा. हाच आहे तो फालुदा. पाच संध्याकाळी आणू का भारे, पण कसं आहे पण ते असं वाटतं त्याच्यात ते नाही का असं काही वेगळंच आहे त्याच्यात जसं काय. आणि ते नूडल्स आहे का या. शिंदेबाईचा बर्थडे होता. शेवटी काहीच मला याच रूममध्ये यायला लावलं त्यांनी, कारण तिथं ते खूप आवाज होतोय, तर त्याच्यामुळे तुम्हाला कळणार पण नाही काय ते नाही का. ते बघा हे त्याने आणलेलं आहे, हे बघा तुम्हाला कलर तर मिक्स दिसला असेल याच्यात. वरती रेड हे नूडल्स याच्यामध्ये, आणि त्या सब्ज्या काय म्हणतात त्याच्या बिया आहे, आणि खाली ऑरेंजमध्ये. आता याच्यात फक्त तुम्हाला दूध टाकायचं आहे असं हा म्हणतो बरं का यश. तर त्याच्यात दूध टाकायचं आणि ते प्यायचं असं म्हणतं. आपला रेग्युलर जो फालुदा आपल्याला तो येतो 40 पर्यंत. तर हे जे आहे रेडीमेड, म्हणजे हे 25 रुपयाला भेटतं. सो 25ला ते ना समजा आपण दूध घेतलं म्हणजे ते काय नाही अरे हे जास्त महाग पडेल ना मग का नाही. कारण एक 40 रुपयाच्या फालुद्यामध्ये एक एवढा ग्लास येतो ना, असं ॲटलिस्ट एवढा ग्लास येतो. आणि फुल भरलेलं आहे म्हणजे नाही, हे परवडेल मग. काही मलाच कळा ना काय होतं काय नाही. तुम्ही सांगा मला काय होतं काय नाही. तुम्ही सांगा मला हे परवडतं नाही. पण हे पण ना एकदम असं पाहिलं किती वेगळं वाटतं ना. तिथं आपण खायच्या टायमाला बघता असं गपागप खात राहतो ग्लासमध्ये, पण याच्यात एकदम वेगळं वाटते हे. आणि ते पाव आणले त्यांनी रसगुल्ले, आणि ते पाव तो केवढा बी. तुम्ही बनपाव पाहिलेला आहे, एक असा हात एवढा असतो आपला. हा हे डायरेक्ट पूर्ण चपातीपेक्षा थोडंसं मोठा आहे. तो आता खाऊन पाहतो चहासोबत थोड्याने. हे आज संध्याकाळी ट्राय करतो मी कसं लागतं काय नाही. सो फायनली काय चहा पिऊन झालेला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे आपले चहाची तलब म्हणजे काय. सो चहा वगैरे खाल्ल्यानंतर तो जो पाव दिसत होता तो ट्राय करून बघितला, छान होता एकदम नाही, कारण तो आपल्या रेग्युलर पावेक्षा मैद्याचा होता एकदम. सो खायला पण थोडा चांगला लागला. त्याच्यावर चेरी वगैरे होती त्याच्यामुळं. आणि जो फालुदा आहे तो आपण ट्राय करू.
जेव्हा ट्राय करून ना तेव्हा व्लॉग वेगळा काढा तुम्ही. सो तेव्हा बघा तुम्ही. तर आज गेलो का दूध घेऊन येतो 1 लिटर, मग त्याचा फालुदा आपण बनवूया. कारण ते कसं असं डायरेक्ट दूध टाकून ते पेण्यात मजा नाही, त्याला थंड करायला लागेल पहिली गोष्ट म्हणजे. सो त्याच्यामुळं तर मग चला, तर मग आता टाईम तर झाला आहे माझं दूध वाटायचा. तर आता मी जातो दूध वाटायला आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. सो बाय बाय.